चलो चंदगड महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची चंदगड येथे गडिंग्लज नगर परिषद, चंदगड नगर पंचायत व आजरा नगर पंचायत निवडणुकीसाठी भव्य प्रचार सभा रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता. स्थळ हिडाल्को कंपनी मैदान, चंदगड. पप्पू पेट्रोल पंप समोर. आपल्या देवा भाऊंना आणि शिवा भाऊंना आशीर्वाद व साथ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमच्याकडे आलेली माणसं चुकली तर ईडी लावणार, नामदार चंद्रकांतदादा पाटील. जयसिंगपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जयसिंगपूर येथे अनेकांच्या भेटी घेत चर्चा केली. यावेळी बोलताना पत्रकार बैठकीत त्यांनी आमच्याकडे आलेली माणसं चुकली तर आम्ही कारवाई करणार असल्याचं सांगितलं. तुमच्या जिल्हाध्यक्षांनी यड्रावकरांवर ईडी लावतो असं म्हटलं, इशारा दिलेला आहे. 6 महिन्यामध्ये ईडीची धाड पडेल अशी त्यांनी राज्यस्तरावर ईडीची चर्चा व्हायची मंत्र्यांच्याकडून किंवा नामदारांच्याकडून, पण आता जिल्ह्याचे पदाधिकारी ईडी लावतो म्हणून कोणाला धक्का बसेल जयसिंगपुरात? बघा, असं आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आणि राघवेंद्र निंबाळकर हे आमचे सामान्य कार्यकर्ते नाहीत, आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत. शेवटी एखाद्या माणसाचा ईडी म्हणजे काय तर हवाला, ईडी म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी. आता ती राजवर्धन निंबाळकर कशाला तुम्ही पण डिमांड करू शकता. त्यामुळे राजवर्धन आमचा जिल्हा अध्यक्ष आहे. प्रक्रिया हीच आहे की त्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये अशी काही गोष्ट, आता ईडी असू देत किंवा त्या प्रकारची इन्क्वायरी असं नशिबांची लागली होती, कोणी केली होती त्यावेळी जिल्हा अध्यक्ष समजल्याच्या गाडीने केली नाही, हे मागणीच केली, त्याची मागणी व्यवहारात आली होती, इन्क्वायरी लागली होती. आता यड्रावकर तुमच्या घटक पक्षामध्ये आहे, हां, त्यामुळे कारवाई करायचा तुम्ही प्रयत्न करणार आहे का? नाही, तुम्हीच म्हणता ना की तुमच्याकडे आलेल्या माणसांवर तुम्ही कारवाई करत नाही. आमच्याकडे आलेल्या माणसं चुकली तर आम्ही कारवाई बीजेपीला. जयसिंगपुरात सुदर्शन कदम साहेबांना तुमचा पाठिंबा आहे का? कोणाला? सुदर्शन कदम नगराध्यक्ष मग आहेच ना, आमचं कंबाईन पॅनल आहे बाबा. अगं प्रश्न झाला की ठीक आहे ना, 2 वेगळ्या आघाड्या आहेत, त्या 2 वेगळ्या पक्षाने एकत्र लढताना सोय म्हणून केलेल्या आहेत. त्यामुळे जयसिंगपूर विकास पॅनलच्या गपबशी व कपाट चिन्हावर ही निवडणूक लढवतो. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची बॅकग्राऊंड असणारे 12 जण आहेत, ते कपाट चिन्हावर लढवत आहेत. आणि राजू शेट्टींचे पण आहेत आणि गणपतरावांचे पण आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष जो आहे तो आमच्या सगळ्या दोन्ही मिळून आघाडीचा आहे. काँग्रेस तुमच्या सोबत आहे? काँग्रेस सोबत आहे, काँग्रेसचे नेते सोबत आहेत. काँग्रेस सोबत आहे का म्हटलं असतं आपण की काँग्रेस त्यांना मिळालेल्या जागेवर हात चिन्हावर लढवलं असतं. ही एका अर्थाने लोकल लेवलला ज्यावेळेला मोठ्या लोकसभा विधानसभा निवडणुका होतात तर स्थानिक कार्यकर्त्याची आवश्यकता पाहून काही परवानगी द्याव्या लागतात. आता इथेही खरं म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की यड्रावकर तुमचं महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे महायुतीत आहेत तर त्यांनी सगळ्यांना सामावून घ्यायला पाहिजे होतं. मधुरा घाडगेंनी पहिला प्रयत्न हाच केला, राजवर्धन निंबाळकर पहिला प्रयत्न हाच केला, एकत्र लढू. जागा आमच्या क्षमतेप्रमाणे कमी जास्त होतील, तुम्ही आमदार आहात, पण त्याने आग्रह धरला किंवा सगळ्यांनी माझ्या आघाडीवर लढायचं. ते काय शक्य नाही, आम्ही एक नॅशनल पॉलिटिकल पार्टी एकाच चिन्ह, हां, म्हणजे माझ्या आघाडीमध्ये माझ्या चिन्हावर. मग आपण म्हणलं नाही हे शक्य होणार नाही, पण ते समजा असं झालं असतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मुरगुडचं देतो. मुरगुडमध्ये शिवसेना बीजेपी असं एकत्र पॅनल आहे, संजय मंडलिकांचं आणि आमचं. तर त्याच्यामध्ये शिवसेनेचे जेवढे आहेत ते धनुष्यबाणावर आहेत आणि बीजेपीचे जेवढे आहेत ते कमळावर आहेत. तिथे तर गंमत अशी आहे की आमचे नेते प्रवीणसिंह पाटील यांची बायकोच एलिजिबल आहे निवडून यायला, कारण प्रवीणसिंह पाटील नगराध्यक्ष होते, प्रवीणसिंह पाटीलचे वडील पण नगराध्यक्ष. पण दोघांमध्ये मग तह असं झाला की तुमच्याच पत्नीला करू पण धनुष्यबाण चिन्हावर लढवा. ताटात काय वाटीत काय. आमची अतिशय चांगली सहज निवडून येणारी उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर दिली. याला म्हणतात समन्वय.
आता इथे जर समोर असं असेल की माझ्या आघाडीवर लढा, माझ्या चिन्हावर लढा, एवढ्याच लढा तेवढ्याच लढा, पण शेवटी आमचंही शिरोळ तालुक्यात काम आहे. शिरोळची नगरपालिका गेल्या वेळेला आम्ही केवळ 38 मताने हरलो. 33. जयसिंगपूरला तर आमचं सिटिंग नगराध्यक्ष होतं, कुरुंदवाडला आम्ही हरलो, परंतु 6 जागा निवडून आल्या. हरलो 100 होतात, 6 जागा निवडून आल्या. शिरोळला सुद्धा आपल्या बहुतेक 8 जागा निवडून आल्या. अशा स्ट्रॉंग शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही आमदार आहेत, आम्ही तुम्हाला सन्मानच देऊ, माझी मंत्री पण तुम्ही आहात. पण लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांना जितका कमी त्रास द्यावा लागतो, आता कागदाला द्यावा लागला. भुशीम आणि संभाजीराजेंनी अचानक एकत्र ठरवल्यानंतर आम्हाला आमच्या श्रेष्ठने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सगळ्याच हिसका. महाराष्ट्राच्या 280 मध्ये एकच नगरपालिका असेल, तिथं आमचं एक पण नाही. आम्ही घेतलं, त्याला समन्वय म्हणतो. मिलिंद भिडे, सावकर मातनाईक आणि रमेश रेगुळकर यड्रावकरांच्याकडे गेलेत, त्यांच्यावरती पक्ष म्हणून काही कारवाई होऊ शकतो? आमच्याकडे पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाईची प्रोसिजर आहे. त्यातला पहिला टप्पा झाला, त्यांना नोटीस दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आमची राज्याची एक शिस्तभंग समिती आहे, त्याच्या पुढे तुम्हाला आर्ग्युमेंट करावं लागतं आणि मग ती शिस्तभंग समिती प्रदेश अध्यक्षांकडे रिपोर्ट देते. मग प्रदेश अध्यक्षांनी घोषित करायचं असतं, त्याला 6 वर्षाची लंबी. कधी कधी ती शिस्तभंग समिती निष्कर्ष देते की एवढं काही त्यांना पक्षातून काढून टाकण्यासारखं झालेलं नाही. त्यातला पहिला टप्पा नोटीस ती दिली. दादा, मागच्या निवडणुकीमध्ये आपण आमच्या बीजेपीचा नगराध्यक्ष करा, तुम्हाला 100 कोटी निधी देतो म्हणून आपण आश्वासन केला आणि तसं डॉक्टर नीता मानेंना भरघोस मतांनी नगराध्यक्ष पदावरती निवडणूक यांनी लढवली, निवडून पण आले. आणि ह्यावेळी आपण किती देणार, किती काय घोषणा करू शकता? आता असं आहे की गेल्या वेळी आपल्या घोषणांच्याकडे बघून नागरिकांनी मोठा प्रतिसाद आपल्याला दिला होता. आणि ह्या पण आम्ही लोकांची निराशा नाही केली, आम्ही खूप गोष्टी केल्या. यावर्षी असं म्हणूया की खरं म्हणजे माननीय देवेंद्रजींचा आग्रह असा आहे की आता ॲडहॉक, म्हणजे 10 कोटी मिळाले का हे रस्ते करा, 2 कोटी मिळाले का हे हॉल बांधा, असं न करता त्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड किंवा मराठामध्ये एकात्म म्हणतात. त्या शहराने एक एकात्म तो निवडणुकीपूर्वी जतने केलं. गोपीचंद पडळकरांनी एक एजन्सी लावली आणि जतमध्ये एक 150 कोटीचं प्राणी संग्रहालय सुद्धा त्यांनी सँक्शन करून घेतलं. का तर जत हे बॉर्डरवर आणि खूप लोक टुरिस्ट येऊ शकतात. तसं आम्ही आता सगळ्या नगरपालिकांना असं म्हणतोय की तुम्ही आता लोकांना एवढंच म्हणा, तुमचा कोणताही नागरी समस्या म्हणून, मग कचऱ्याचे निर्गत, पाण्याचं रिसायकलिंग, हे सगळे स्ट्रीट लाईट्स, काही महापुरुषांचे पुतळे, ह्या सगळ्या नागरी समस्या ज्याला म्हणतो, त्या ट्रॅफिक, हे आम्ही काही पेंडिंग ठेवणार नाही. उलट आम्ही थोडा अभ्यास करून वाढती लोकसंख्या म्हणून काही नवीन नवीन गोष्टी आणू. त्याला किती निधी लागेल तो लागेल, मिळेल, काही अडचण नाही. जयसिंगपूर नगरपालिकेवर जर आपला झेंडा फडकला तर पहिल्या 100 दिवसात आपण कोणत्या विकास कामावर भर द्याल? हे आता इथल्याच कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे, पण तुम्ही जरा सुचवा, मग आम्ही ते मांडणार करू. दादा, शिरोळ मला आज असं जाणवलं, आपण एक वरिष्ठ म्हणून आपण काय सांगा? मला असं जाणवलं की इथल्या रस्त्यांचा प्रश्न थोडा बिकट झाला आहे, असं माझं आज मत झालं. आणि तसं जयसिंगपूर फार मोठं नाही आहे, त्यामुळे पहिल्या 100 दिवसामध्ये रस्त्याला तर हात नक्की घालता येईल. पण उदाहरणार्थ इथे मी वडर समाजात गेलो तर त्यांना एक 43 एकराची खण महसूलची जागा दिली. तर म्हणलं की पुढच्या 7-8 पिढ्या आमच्या पिढ्यांना दगड कमीच पडणार, त्यांच्या स्तरावर मागणी आहे. मग रिझर्वेशन आमच्या जागांवर चुकीची पडले, आत्ता एक शिष्टमंडळ आलं. व्यापारी मंडळी आता येतात. मराठा समाजात गेलो, त्यांना मीच लोकसभागातून हॉल पूर्ण करायला मदत केली, त्यांनी आणखीन काही नवीन गोष्टी काढल्या. आणि त्यामुळे 10-12 गोष्टी समोर आहेत. मला तर असं वाटतं की माझ्या सगळ्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर जयसिंगपूरमध्ये रस्ते यावर लक्ष केलं पाहिजे. दादा, जयसिंगपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा प्रश्न गेल्या 2-3 वर्षापासून प्रचंड गाजतोय आणि ती न्यायालयाची जागा द्यावी अशी तिथल्या समाजाची मागणी आहे 1251. त्याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं? असं ॲडव्हॉक ज्याला म्हणतो, अचानक काही म्हणणं हा माझा स्वभाव नाही. पण तुमचा मुद्दा नोट करून घेतो. निवडणुका संपल्यानंतर एकदा प्रशासनावर बैठक करू, तीच जागा का हवी आहे, कारण न्यायालयाची जागा मिळणं हे करता येईल, पण त्यासाठी खूप पत्रव्यवहार करायला लागेल.
विधी न्याय खातं हे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे येतं, त्यांना विनंती करू शकू की आपण, पण त्यासाठी पर्यायी जागा दाखवायला लागेल की ही विधी न्यायाला घ्या आणि ही आम्हाला द्या, करू ना निवडणुका. कुरुंदवाडमध्ये दादा, कुरुंदवाडमध्ये विरोधात आहे भाजप आणि येथे काँग्रेस सोबत तुम्ही म्हणजे एकत्र लढतायत. तुम्ही मतदारांच्या बरोबर जर मुद्दे घेऊन जात असताना काय अडचणी येतील का किंवा कोणते व्हिजन घेऊन तुम्हाला पुन्हा अधोरेखित करेन की विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणते कायदे करणार आहोत, महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल आमचं काय यावर असतं. लोकसभेमध्ये देशाची आर्थिक नीती आमची काय असेल, आम्ही अन्य देशांशी कसे वागणार आहोत, देशातल्या लोकांना कॉमन कायदे काय करणं यावर असतं. नगरपालिकांची निवडणुका जी असते ती लोकल समस्या सोडवण्याची असते. त्यामुळे त्याच्यामध्ये अशा काही लोकांनी एकत्र येऊन आघाडी केली तर ती त्या शहराच्या विकासासाठी असते आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की ते एकमेकाला कॉन्ट्रास्ट आहे असं मला वाटतं. शिरोळमध्ये जर भाजप चिन्हावर जर लढले असते तर चाललं असतं, ताकद वाढली असते असं वाटत नाही का? नाही, कसं आहे की गेल्या वेळेला आम्ही चिन्हावर लढलो. प्रत्येक गोष्ट ही कालपरत्वे बदलत असते. आता स्थानिक कार्यकर्त्यांचा सेन्स असा होता, त्यांचा फीडबॅक असा होता, त्यांचं लोकांच्या मनातलं जे त्यांनी कम्युनिकेट केलं त्याच्यामध्ये काही ना काही कारणाने आपण चिन्हाचा आग्रह धरू नये, कारण मी बऱ्याच जणांना बरोबर येणं, माणूस निवडून येणं आणि त्याने विकास करणं हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या याच्यामध्ये फार भ्रष्टाचार झाला असे की हे झालंय आणि आता आचारसंहितेतच त्याचं काम चालू केलं नगरपालिकेने. आचारसंहितेमध्ये रिपेअरिंग काम करायला अडचण नसते आणि मी आता पाहिलं तर थोडं निकृष्ट दर्जाचं काम झालं असं माझं मत झालं. त्याची रिसर्च इन्क्वायरी होईल. आता पहिलं ते नीट करून घेणं हा महत्वाचा मुद्दा असतो. बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टर काम मध्ये सोडतो, नवीन कॉन्ट्रॅक्टर माहीत नाही काय झालं. दादा माझा शेवटचा प्रश्न आहे, सांगली कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ जयसिंगपूर शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्र खूप वाढलेले आहे आणि त्यातच तरुण पिढी नशेच्या विळक्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात मेडिकलमध्ये अवैधरित्या नशेच्या गोळ्या वाटप केल्या जातात. जे प्रेग्नेन्सीमध्ये यूज करतात गोळ्या, त्या गोळ्या सर्रासर मेडिकल देत आहेत डॉक्टरची विदाउट प्रिस्क्रिप्शन. ह्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी गृह खातं कुठे कमी पडत आहे का किंवा जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कमी पडत आहे का? सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून पूर्ण कंट्रोल केलं. आता आम्ही एक खूप मोठं मोडूलचं मराठी अर्थ की मोठी योजना राबवली. 2.25 लाख विद्यार्थ्यांना 28 तासाचं प्रशिक्षण असेल सेक्स एज्युकेशन आणि ड्रग्ज विषयातलं एक धोरण निर्माण केलं. 600 शिक्षक त्यात लागले. दर रविवारी असं म्हणून 4 रविवार त्यांचं प्रशिक्षण आज पूर्ण होणार आणि पुढच्या शनिवारपासून असं झालं की ॲक्शन सुरू झाल्या. मेडिकलमध्ये एक त्याचं काय म्हणजे उपचार केंद्र सुरू झालं. ड्रेसिंगपूरचा विषय घेऊन कोल्हापूरच्या SP शी बोलू आपण. पण राज्य म्हणून ह्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेलं आहे की याला आम्ही टॉलरन्स. आपली अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात खूप चांगली झाली आहे, तशी अंमलबजावणी आपण इथे करावी. गृह खात्यांना निवेदन टाकून किंवा विनंती करू अशी अपेक्षा जनतेची. सुदैवाने सांगलीच्या मॉडेलची इतकी चर्चा झाली की त्याला सांगली मॉडेल असं म्हटलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याकडे गृह खात्याची दखल घेतली, डिटेल्स मागवले. ते सगळं पोलीस डिपार्टमेंट त्याचा रिपोर्ट तयार करते की आम्ही कसं हे खंबाडं म्हणून काढलं. मी खूप कॅश प्रायजेस दिली ज्याला म्हणतो आपण त्याला खबर देणारा पोलीस डिपार्टमेंटमध्ये नॉर्मल मॅनला. खबरे म्हणजे बातम्या मिळायला लागल्या, धाडी पडायला लागल्या. खूप जणांची जेलमधून सुटका होऊ नये म्हणून केसेस स्ट्रॉंग केल्या गेल्या आणि प्रशिक्षण प्रबोधन पण झालं.